व्यक्तिगत संबंध आहेत, परंतु असं कधी त्यांनी मला म्हटलेलं नाही की तू ये, आणि मीही कधी त्यांच्याशी बोललो नाही की मला काही असा विषय आहे. मी काँग्रेसमध्ये आहे, पहिल्यापासून काँग्रेसमध्येच आहे आणि अजूनही काँग्रेसमध्ये आहे आणि भविष्यातही काँग्रेसमध्येच राहील. मला यावेळेस असं वाटतं की सत्ताधारी पक्ष हा दबला गेलेला आहे. विरोधक दबलेले नाही, विरोधक आहेत त्याच आक्रमकतेत आहे, पण सत्ताधारी पक्ष हा गोंधळलेला दिसतोय. मला एखादी अडचण आहे तर मी यांना फोन करून पण विचारत असतो की असा असा विषय आला, मी काय रिॲक्ट करू. तर ते मला 100% म्हणजे सर्वजण, हे पवारसाहेब असतील किंवा चव्हाण साहेब असतील, हे मला सांगतात की असं नाही, हे आपण असं करा. राजकारणातले गुरु कोण तुमचे? राजकारणातले माझे गुरु खूप सारे आहेत, म्हणजे मी प्रत्येकाकडून शिकत गेलो. त्यानंतर श्रीरामपूरमध्ये बस डेपोचा विषय खूप महत्वाचा होता. तो बस डेपोचा जवळपास 14 कोटींचं नवीन बस डेपो आणि शॉपिंग सेंटर वेगळं, जवळपास ते 50 कोटींचा आमचा टोटल प्रोजेक्ट तो एक मंजूर झाला आमचा. मी नियमितपणे मंगळवारी बुधवारी ज्यावेळेस मुंबईला जातो त्यावेळेस सीएम साहेबांकडे जी काही कामं घेऊन जातो मी, ते लेटर सगळे त्यांना देतो. ते त्याच्यामध्ये एन्डोर्समेंट करतात आणि त्यांनी मी आता आपल्याला सांगितलेले की म्हणजे सगळ्यांना तुम्ही परवानगी दिल्या. ज्या पद्धतीने सध्याचं वातावरण चाललेलं आहे, शेवटी आपण काहीतरी एक दिशा घेऊन चाललेलो आणि समाजासाठी शेवटी विरोधी पक्ष हा टिकलाच पाहिजे. जर विरोधी पक्ष नसेल तर ती लोकशाही संपते. मी युवक काँग्रेसला नॅशनल सेक्रेटरी होतो, त्यामुळे पक्षश्रेष्ठींबरोबर मी माझं नेहमी त्यांच्याशी भेट होत असते, त्यांचं मार्गदर्शन होत असतं. आता मी बिहार इलेक्शनलाही होतो, त्यावेळेस राहुलजींशी वगैरे आमचं बोलणं होत असतं. तर ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने विरोधक बोलतायत त्याला उत्तर देताना काही मंत्री बरेचसे गडबडलेले आहेत. आणि शेवटी असं झालं की माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या आमदारांना झापावं लागलं की तुम्ही चुकीचं बोलताय. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य अशा जीवनाच्या विविध क्षेत्रात महाराष्ट्रीय मंडळींनी सातत्यानं देशाला पुढे नेण्याची कामगिरी केली आहे. 2025 या वर्षात आपल्या या कामगिरीचा ठसा देशात आणि राज्यात उमटवणाऱ्या व्यक्तींची निवड लेट्सअपने केली आहे. ही खास कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचं अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या खास मुलाखती पहा लेट्सअप लक्षवेधी महाराष्ट्रीय 2025 मध्ये. या खास कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहप्रायोजक आहेत ग्रॅव्हिटस फाउंडेशन आणि मालपाणी ग्रुप. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे. लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये ज्यांनी विशेष कामगिरी केलेली आहे असे काही लोकप्रतिनिधींची निवड लेट्सअपने केलेली आहे. यामध्ये आपण विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार, काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. एकंदरीत त्यांचा वर्षभराचा प्रवास हा कसा राहिला, त्यामध्ये कोणकोणती कामं केली, आणखी कोणती विकास कामे होणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, सर्वप्रथम लेट्सअप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण जे 5 आमदारांची निवड केली, वर्षभरामध्ये ज्यांची कामं उत्कृष्ट आहेत त्यामध्ये तुमचं नाव आहे. आणि कुठेतरी काँग्रेसचा बालेकिल्ला श्रीरामपूर, त्यामध्ये तुम्ही एवढं एकीकडं काय म्हणतात महायुतीचं वातावरण असताना कुठे आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी रोवलेला आहे. कसा तो प्रवास होता? एवढा सहज प्रवास नव्हता. मागच्या 15 वर्षाचा तो प्रवास आहे आणि 15 वर्षाच्या प्रवासामध्ये एक एक दिवस जर मोजत गेला तर ते खूप जास्त दिवस होता आणि त्या दिवसाचा पूर्ण सारांश ही आत्ताची निवडणूक होती आणि त्याच्यामध्ये एक चांगलं कामगिरी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याबद्दल श्रीरामपूरच्या जनतेचं, विशेष करून श्रीरामपूरची जनता ही नेहमी विकासाच्या मागे राहिली आणि तिने कधीही जात धर्म या विषयाचा विचार केला नाही. सर्व धर्म समभाव आणि खरोखर जे आपण संविधान म्हणतो ना, ते संविधान मागणारी श्रीरामपूरची जनता होती आणि त्या जनतेने हा कौल दिला आणि मला निवडून यांनी संधी दिली. 2024 बघितलं तर एक कठीण काळ होता. दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं, मात्र त्या ठिकाणी कुठेतरी काँग्रेसचं एक पुनर्जीवन तुमच्या माध्यमातून झालं. तर काय प्रतिक्रिया मनामध्ये? तो अतिशय धक्कादायक विषय होता, कारण कुठलीही लाट नसताना, लाट महाविकास आघाडीची होती आणि लोक निवडून आले महायुतीचे. जे आमचं नशीब चांगलं होतं की आम्ही एवढ्या लाट्यात टिकलो
अन्यथा त्यांनी पूर्णच जे राहुल गांधी जे विषय म्हणतात नेहमी वोट चोरी, वोट चोरी ही 100% झालेली आणि त्या माध्यमातून हे निवडून आलेले आहेत. फक्त माझं नशीब एवढंच होतं की आम्ही थोडंसं अलर्ट असल्यामुळे मी अगोदरपासूनच या गोष्टीवरती थोडंसं लक्ष देऊन होतो की नवीन किती मतदार नोंदले जात आहेत किंवा बाकीच्या काही अपडेट असतील. आणि त्यामुळे मी काही सॉफ्टवेअर घेतले होते, काही मशीन्स चेक करणारे लोक होते. त्या सगळ्या गोष्टीवरती मी अगोदरपासून अलर्ट होतो. त्यामुळे मी बाहेरून टीम मागवल्या होत्या की मशीनमध्ये काही फॉल्ट आहे का ते चेक करून घ्या. त्याच्यानंतर रोज जे नवीन मतदार नोंदले जातात त्यामध्ये काही गडबड आहे का हे चेक करा. यासाठी वेगळ्या टीम नेमल्या होत्या. त्या रोज अपडेट देत होत्या मला. त्यामुळे मला माझ्याकडे फारसं असं काही गोंधळ झाला नाही. मी त्यामध्ये यशस्वी ठरलो म्हणून मी वाचलो. एक बघितलं आपण आरक्षित मतदारसंघ होता आपला, तर त्या ठिकाणी आता तुमची पहिली टर्म आहे आमदारकीची. कामं करताना कुठल्या अडचणी वगैरे येतात? काही ॲब्सोल्युटली काहीच अडचण येत नाही. म्हणजे विरोधातला आमदार असला तरी काही अडचण येत नाही. कारण शेवटी लोकांच्या जे राज्यघटनेने जे दिलेले अधिकार आहेत, मूलभूत अधिकार, एक आमदार म्हणून जे अधिकार दिलेले आहेत त्याचा पूर्णपणे वापर करून मी मागच्या 1 वर्षामध्ये श्रीरामपूरमध्ये, आता ह्या 8 डिसेंबरला मला 1 वर्ष झालेलं आहे शपथ घेऊन. तर 1 वर्षामध्ये श्रीरामपूर मतदारसंघात जवळपास 200 कोटींची कामं मी आणली अरे बापरे. आणि ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आणलेत, एकाच नाही. त्यामुळे असं काही फारसा फरक पडत नाही की विरोधातला आमदार असेल किंवा काही. शेवटी आपल्याला ते आपले अधिकार कसे वापरतो आणि राज्यघटनाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली ती जर योग्य पद्धतीने जर वापर केला तर काही फरक पडत नाही, विरोधातला असला आणि सत्तेतला असला तर. हिवाळी अधिवेशन चालू आहे, ज्यावेळेस निवडून आलात, पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस कसा होता? पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस 7 डिसेंबर 2024 होता. आम्ही या ठिकाणी आलो. पहिल्या दिवशी बहिष्कार टाकला गेला होता. सॉरी, मुंबईला आम्ही गेलो होतो. पहिल्या दिवशी आम्ही बहिष्कार टाकला आणि नंतर मग असं ठरलं की शपथ घेऊ आपण आणि मग त्यानंतर आपण लोकशाही मार्गाने सर्व गोष्टी करू. मग 8 डिसेंबरला आम्ही शपथ घेतली. त्यानंतर कामाची सुरुवात झाली आणि त्यानंतर पहिलं अधिवेशन नागपूरला झालं होतं. नागपूरच्या त्या थंडीमध्ये एकदम एक नवीन अनुभव, जे आपण लांबून जग पाहिलं होतं ते फार सुंदर दिसत होतं. पण ज्यावेळेस आपण त्या विधान भवनात ज्यावेळेस जातो त्यावेळेस जबाबदाऱ्यांचं जे ओझं असतं, बरोबर. 5 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व आपण ज्यावेळेस करतो ते प्रतिनिधित्व खूप महत्वाचं असतं आणि त्यांच्या आशा आकांक्षा ज्या होत्या त्या घेऊन ज्यावेळेस इथे येतो ना, ते प्रचंड मोठं बर्डन असतं. आज पण कसं संघटनेत काम करताना जबाबदारी म्हणून ठीक होतं, एक संघटनेची जबाबदारी होती. परंतु इथं लहान मुलापासून ते 100 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्वांच्या जबाबदाऱ्या आणि एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस इथे येतो त्यांचा विचार आणि त्यांचे विषय मांडणे हे माझं कर्तव्य होतं. आणि पूर्ण महाराष्ट्रभर जे काही माझे सहकारी आहेत त्यांनी विषय मला सांगितलेले होते, मी ते पूर्ण विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न केला. आणि जे मला अभिमान आहे याचा की राज्यघटनेने जे अधिकार दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, त्याने विधान भवनामध्ये मांडलेला प्रश्न हा 100% सुटतो, याच्यावरती माझा विश्वास आहे. आता वर्षभराचा आपण प्रवास बघू. आता तुम्ही म्हटलं की वर्ष पूर्ण झालेलं आहे तुमच्या आमदारकीला. तर या वर्षभरामध्ये अशी कोणती महत्वाची कामं तुम्हाला वाटली की मी जी मतदारसंघातली केली, जी आवर्जून सांगावीशी वाटतात तुम्हाला? मी सर्वात महत्वाचं मी आता आपल्याला सांगितलेलं की 220 केवीचं सबस्टेशन. आणि श्रीरामपूरमध्ये MIDC आहे, शेतकरी आहेत खूप सारे आणि स्वतंत्र सबस्टेशन नव्हतं. त्यामुळे बाबळेश्वरवरून आणि नेवासावरून लाईट आणावं लागायची. ते स्वतःच आम्ही सबस्टेशन उभा केलं. दुसरं 100 मुलींचं हॉस्टेल मी मंजूर करून घेतलं श्रीरामपूरमध्ये. त्यानंतर श्रीरामपूरमध्ये बस डेपोचा विषय खूप महत्वाचा होता. तो बस डेपोचा जवळपास 14 कोटींचं नवीन बस डेपो आणि शॉपिंग सेंटर वेगळं, असं जवळपास ते 50 कोटींचा आमचा टोटल प्रोजेक्ट तो एक मंजूर झाला आमचा. त्यानंतर श्रीरामपूर श्रीरामपूर मध्ये आपण आला असेल, आपल्याला माहित असेल, श्रीरामपूरमध्ये ऍडिशनल SP बसतात. बरोबर. DYSPचं ऑफिस आहे. हे दोन्ही ऑफिसेस, परत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन आणि 200 पोलिसांना घरं, असा जवळपास 100 कोटीचा प्रस्ताव तोही मंजूर झाला आमचा. त्यानंतर आमचे काही रस्त्यांचे विषय असतील वगैरे, अशा या गोष्टी आम्ही करत गेलेलो आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं एक असं स्वप्न आहे की श्रीरामपूरमध्ये एक अत्याधुनिक चांगलं नर्सिंग कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, ह्या सर्व गोष्टी असाव्यात. ह्या म्हणजे शासनाकडून नाही, ह्या गोष्टी मला ह्या अगोदरच्या मी आपल्याला सांगितलं ह्या शासनाने मला दिलेल्या आहेत. जे एक लोकप्रतिनिधी म्हणून, ठीक आहे, सरकार कुठलं असेल ह्या बाब तो विषय नाही, परंतु ह्या सर्व गोष्टी मिळाल्या आहेत.
त्याबाबत हा विधिमंडळाची ताकद आहे. आणि ही म्हणजे मी विरोधी पक्षात आहे तरी पण मी आभार मानेल सरकारचं की त्यांनी विरोधात असतानाही या गोष्टींची मंजुरी दिली. आहे. राजकारणातले गुरु कोण तुमचे? राजकारणातले माझे गुरु खूप सारे आहेत, म्हणजे मी प्रत्येकाकडून शिकत गेलो. पण आमचे नेते राहुल गांधी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग साहेब या आणि नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं. आणि अगोदर सुरुवात केली ती त्यावेळेस बाळासाहेब विखे पाटील, गोविंदराव अधिक साहेब आणि जयंतराव ससाणे साहेब, आता तिघही हयात नाहीत ते, परंतु त्यावेळेस त्यांनी जिल्ह्यामध्ये त्यावेळेस त्या तिघांनी मला मदत केली. आपण बघितलं सत्ताधारी विरोधक काय म्हणतात वाद करतात, मात्र पडद्याच्या पाठीमागं एक चांगले मित्रही असतात. सत्ताधारी पक्षातले असे कोणते जवळचे सहकारी आहेत तुमचे की जे आवर्जून विरोधही असतो आणि भेटतातही? आता तुम्हाला मी काय सांगू, आता माझ्या बरोबर युवक काँग्रेसमध्ये काम केलेले जवळपास 12 ते 15 आमदार आहेत आता इथे, आणि मंत्री आहेत त्यातले 2 जण राज्यमंत्री आहेत, मेघनाताई साखोरे आणि पंकज भोयर, हे मंत्री आहेत 2 राज्यमंत्री. हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आमचे. मग आम्ही खूप साऱ्या लोकांनी बरोबर काम केलेलं आहे. इथले नागपूरचे आमदार आहेत समीर मेघे, ते पण आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. खूप सारे आहेत, म्हणजे आता सुजय विखे पाटील असतील, खासदार होते, ते युवक काँग्रेसचे माझ्यावर अध्यक्ष होते. आम्ही असं खूप सगळ्यांनी बरोबर काम केलेलं आहे. मग असं ठीक आहे, एक काही विचारधारा किंवा काही तत्व असतील त्याच्यामधून ते बाजूला गेले असतील, परंतु व्यक्तिगत संबंध हे कायम राहतात. राजकारणा व्यतिरिक्त राजकारणाच्या जागेवर, आणि व्यक्तिगत संबंध व्यक्तिगत गोष्टीच्या जागेवरती. आणि विकास कामांमध्ये मला नाही वाटलं की आजपर्यंत कोणी आडवाडवी केलेली. फडणवीसांशी कधी भेट किंवा त्यांच्याशी कधी बोलण्याचा योग आला कुठल्या कामानिमित्त किंवा सहज असं? मी नियमितपणे मंगळवारी बुधवारी ज्यावेळेस मुंबईला जातो त्यावेळेस सीएम साहेबांकडे जी काही कामं घेऊन जातो मी, ते लेटर सगळे त्यांना देतो. ते त्याच्यामध्ये एन्डोर्समेंट करतात, आणि त्यांनी ही मी आता आपल्याला सांगितलेली की सगळ्यांना त्यांनी परवानग्याही दिल्या. ते असतील किंवा अजितदादा असतील किंवा उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी कधी असं मला तरी जाणवलं नाही की विरोधी पक्षाचा आमदार आलाय मग चेहरा वेडा वाकडा करणे. त्यांनी हसत त्या गोष्टीसाठी मंजुऱ्या दिल्या आणि मदतही करायचा प्रयत्न केला की नवीन आमदार आहे. उलट ते या बाबतीत प्रोत्साहन देतात की लोकांची कामं आहेत, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, 5 लाख लोकांचं नेतृत्व करतात, ठीक आहे, पक्ष वगैरे वेगळे विषय असतील, परंतु जे काही सामाजिक काम असतील त्यांना आम्ही नेहमी मदत करू. हा जो एक महाराष्ट्राचा ही संस्कृती, राजकीय संस्कृती ही जपण्याचा कसोशीने सर्वजण प्रयत्न करतात. त्यामध्ये मुख्यमंत्री साहेब वगैरे यांना असं कधी असं पर्सनली भेटलो नाही मी, परंतु असं सार्वजनिक याच्यामध्ये नमस्कार वगैरे आणि बाकीचे काही काम असले तर आम्ही नक्की त्यांना देतो आणि ते करतात. आपण बघितलं तर फडणवीस जे युवा आमदार आहेत ज्यांची कामं आहेत त्यांच्यावर बारकाईने लक्ष असतं, भाजपचंही लक्ष असतं की ते आपल्याकडे कशी येतील. तर मग उद्या जाऊन असं वाटतंय का की आता विरोधी पक्ष 2014 पासून बघितलं, 14 झालं, 19 झालं, तर 24 हे विरोधी पक्षातच राहिलं जात आहे, तर भाजपची सत्ता आहे, महायुतीची सत्ता आहे, उद्या असं का मनात आहे का किंतु परंतु की भाजपात गेलं पाहिजे? का जायचं? उद्या संधी आली तर? संधी येण्याचं काही कारण नाहीये. शेवटी काय असतं, लोकांचे प्रश्न सोडणं हे महत्वाचे असतं, आणि ते कुठल्या माध्यमातून सुटतात हा विषय वेगळा आहे. शेवटी एक आमदार म्हणून जी मला घटनेने ताकद दिली, ताकदीवरती हे प्रश्न सुटतात, त्यामुळे तिथेच जाऊन प्रश्न सुटतात असं माझं तरी काही व्यक्तिगत मत नाही 1 वर्षातलं. आणि ज्या पद्धतीने सध्याचं वातावरण चाललेलं आहे, शेवटी आपण काहीतरी एक दिशा घेऊन चाललेलो आणि समाजासाठी शेवटी विरोधी पक्ष हा टिकलाच पाहिजे. जर विरोधी पक्ष नसेल तर ती लोकशाही संपेल. त्यामुळे सगळ्यांनीच तिकडे जाऊन काम करण्याच्या ऐवजी आम्ही इकडे विरोधी पक्ष म्हणून ते लोकशाही सांभाळण्याचं काम करतो आहोत, तिथे सुखी आहोत, काय अडचण नाहीये. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंचे देखील तुमच्याशी चांगले संबंध आहे. एका कार्यक्रमामध्ये तुमची भेट झाली होती, तर ती जवळ कुठेतरी असं वाटलं होतं की तुमची वाटचाल भाजपकडे आहे. कधी विखे साहेबांनी कधी चर्चा वगैरे केली? नाही, असं कधी काहीच नाही. म्हणजे आता ते मोठे नेते आम्ही काँग्रेसमध्ये होते, मी त्यांच्या अंडर काम केलेलं आहे. सुजय मी आपल्याला सांगितलं आम्ही युवक काँग्रेसला बरोबर काम केलेलं आहे, त्यामुळं असं व्यक्तिगत संबंध आहेत. परंतु असं कधी त्यांनीही मला म्हटलेलं नाही की तू ये, आणि मीही कधी त्यांच्याशी बोललो नाही की मला काही असा विषय आहे. मी काँग्रेसमध्ये आहे, पहिल्यापासून काँग्रेसमध्येच आहे, अजूनही काँग्रेसमध्ये आहे आणि भविष्यातही काँग्रेसमध्येच राहील. आणि शेवटी मी आपल्याला सांगितलं विरोधी पक्ष सक्षम ठेवणं हे लोकशाहीचा मूलभूत पाय आहे आणि तो आम्ही करतो. आणि रोजगार निर्मितीसाठी
ज्या MIDC मध्ये पाणी आणि इतर सुविधा सगळ्या आहेत तिथे उद्योग आले पाहिजेत. म्हणजे आज श्रीरामपूर सारखं चांगलं सुंदर गाव आहे, तिथं पाणी आहे, रस्ता आहे, विमानतळ आहे, रेल्वे स्टेशन आहे, या सगळ्या गोष्टी असताना ज्या पद्धतीने तिथला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती झाली बरोबर. नाही. तर त्यासाठी मी प्रयत्न करतोय की एखादा मोठा उद्योग वगैरे तिथे आणता येईल का या विधिमंडळाच्या माध्यमातून. म्हणजे उद्योग मंत्र्यांना पण मी निवेदन दिलेलं आहे की आमच्याकडे एखादा उद्योग द्या, जेणेकरून 2-3 हजार लोक जर मुलं कामाला लागले तर म्हणजे खूप चांगला रोजगार उपलब्ध होईल. लोक बरोबर. आज मायग्रेट होण्याचं प्रमाण खूप आहे आणि शिक्षण खूप झालेलं आहे मुलांचं. आजकालच्या मुलांचं शिक्षण खूप झाल्यामुळे त्यांना तिथे संधी नाहीये. नोकरीची संधी मिळत नाही. नाशिक, पुणे, औरंगाबाद जिथे त्यांना मिळेल संधी हा, तिथे बरोबर. जात आहे. तर तसं न होता तिथेच राहिले पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे मध्यंतरी आले होते, श्रीरामपूरमध्ये आले होते, संगमनेरमध्ये पण आलेले होते. त्यावेळेस MIDCच्या घोषणा ठिकठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघासाठी MIDCची मागणी करणार का? MIDC आहे ऑलरेडी श्रीरामपूरमध्ये. ओके, पण रोजगाराचा जो प्रश्न रोजगारासाठी तिथल्या तरुणांचं अजून- म्हणणं होतं नाही, की अधिक सक्षम झालं पाहिजे मग यासाठी. मी आपल्याला ते सांगतो की आम्ही MIDC आहे, उद्योग नवीन आले पाहिजेत मोठे, यासाठी प्रयत्न करतो. तिथले जे MIDC बाबतचे तरुण म्हटले की तिथे रोजगाराचा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित नाहीये. आणखी MIDC झाली पाहिजे का, की श्रीरामपूर मतदारसंघ मोठा आहे, जिल्ह्याची मागणी केली जात होती की जिल्हा व्हावा म्हणून, आणि रोजगार जास्तीत जास्त उपलब्ध व्हाव्यासाठी तिथं आणखी काय सोयी केल्या पाहिजे, किंवा तुमची काय मागणी असेल की काय केलं पाहिजे? मी मोठे काही 2-3 उद्योग आणण्याचा मी प्रयत्न करतोय, जेणेकरून तिथं 5-10 हजार जर मुलं कामाला लागली तर त्याचा निश्चितपणे श्रीरामपूरमध्ये फायदा होणार आहे. तो प्रयत्न माझा पहिल्या दिवसापासून चालू आहे आणि मला माहिती की एक दिवस तो मी 100% करेन. हॅलो, हा. एका शेवटच्या प्रश्नाकडे येतोय की काँग्रेसचं कुठंतरी काय म्हणतात मताधिक्य मिळत नाही, किंवा सत्तेत नाहीये, काँग्रेस कुठेतरी आता पिछाडीवर जात चाललंय, अशी एक चित्र तयार झालेलं आहे. हे असं चित्र असताना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुम्ही श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिवंत ठेवण्याचं एक काम केलं, तर पुढं काँग्रेस बळकटी करण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी एक युवा आमदार म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे. काय नेमकं ध्येय धोरण असतील, किंवा कुठली पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतंय की काँग्रेसचं पुन्हा पुनर्जीवन झालं पाहिजे? तर मी श्रीरामपूरचा लोकप्रतिनिधी आहे. आम्ही 34 पैकी 26 नवीन मुलांना जे 40च्या आतमध्ये आहेत त्यांना तिकीट दिलेली आहेत नगरपालिकेला. बरं. देवळालीमध्ये पण आम्ही जवळपास 60% युवकांना तिकीट दिलेली आहे. श्रीगोंद्यामध्ये 10 जागेवरती काँग्रेस लढली होती, त्यातले 8 हे युवकच आहेत. जे प्रयत्न हा आहे की नवीन युवकांना जास्तीत जास्त सत्तेमध्ये आणलं गेलं पाहिजे. आणि शेवटी काय झालंय, एक स्टॅग्नन्सी आली आहे. तेच चेहरे पाहून लोकांनाही थोडासा उभं येतो. तर नवीन लोकांना आणि नवीन लोक यामुळे येत नाहीत की ती संधी नाहीये. मग आता आम्ही आमदार बाळासाहेब थोरात त्यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त नवीन युवकांना, आता अहमदनगर महानगरपालिका येईल किंवा आता नगरपालिका झाल्या, जास्तीत जास्त युवकांनाच आम्ही तिकीट दिलेले आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पण आम्ही युवकांनाच संधी देणार आहोत. म्हणजे काही असो, आम्ही 40% आणि 60% असा रेशो करणार आहे, कारण युवकांची संख्या जास्त आहे. युवकांना ह्या मोठ्या लोकांच्या अंडर 40% जे आम्ही 40च्या वरचे घेऊ त्यांच्या अंडर यांना देऊन ट्रेनिंग पण झालं पाहिजे, घुसळण झाली पाहिजे. त्यासाठी हे असं एकत्रित करून आम्ही जास्तीत जास्त संधी द्यायचा प्रयत्न करणार आहोत. नवीन संघटनेमध्ये पण आता नवीन लोकांना पूर्ण नवीन फ्रेश चेहरे येत आहेत, त्यांचंही आता स्वागत आहे. कारण कुठेतरी भाकरी फिरवली गेली पाहिजे होती, या निमित्ताने ती फिरवली जाते, एवढाच विषय. पक्षश्रेष्ठींना कधी भेटण्याचा योग आला? सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, किंवा त्यांचं काही मार्गदर्शन या पूर्ण वर्षभराच्या मध्ये? मी युवक काँग्रेसला नॅशनल सेक्रेटरी होतो, त्यामुळे पक्षश्रेष्ठींबरोबर मी माझं नेहमी त्यांच्याशी भेट होत असते, त्यांचं मार्गदर्शन होत असतं. आता मी बिहार इलेक्शनलाही होतो, त्यावेळेस राहुलजींशी वगैरे आमचं बोलणं होत असतं. आदरणीय आमच्या नेत्या प्रियंका गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, यांच्याशी भेट बोलणं होत असतं. परंतु एक ऊर्जा अशी असते की एकदा भेटलं की नंतर एक जे आम्हाला इथंच एवढं काम आहे आता प्रचंड मतदारसंघाचं न्यायचं, 1 मिनिटही इकडे तिकडे फारसं जाता येत नाही. त्यामधून आम्ही वेळ मिळाला की जातो, त्यांनी त्यांच्या वेळेनुसार ज्यावेळेस वेळ देतात आम्ही भेटून काही विषय असले तर मांडतो, आणि निश्चितपणे ते आमचं ऐकून घेतात आणि त्यामध्ये कारवाई करायचाही ते 100% प्रयत्न करत असतात. यावेळेस असं वाटतंय का की कुठेतरी विरोधकांचा आवाज दबला गेला, किंवा विरोधक असे सक्षम कुठेतरी दिसून आले नाही? मला यावेळेस असं वाटतं की सत्ताधारी पक्ष हा दबला गेलेला आहे, विरोधक दबलेले नाही. विरोधक आहेत त्याच आक्रमकतेत आहेत, पण सत्ताधारी पक्ष हा गोंधळलेला दिसतोय. कारण ज्या पद्धतीने मंत्री महोदयांना उत्तर देता येत नाहीत,
बरं. लक्षवेधी असतील पुढे ढकलावे लागतात, त्यांचे उत्तरं तयार होत नाहीत. याचा अर्थ कुठेतरी तो गोंधळ आहे आणि कुठेतरी ते लॅप्स आहे. विरोधक तेवढ्याच आक्रमकतेत आहेत. शेवटी आम्ही विधान भवनाच्या आतमध्ये ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने विरोधक बोलतायत त्याला उत्तर देताना काही मंत्री बरेचसे गडबडलेले आहेत. आणि शेवटी असं झालं की माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या आमदारांना झापावं लागलं की तुम्ही चुकीचं बोलताय. म्हणजे पूर्ण विरोधक सध्याला गोंधळ आहे. आज काय झालंय, विरोधी पक्षांच्या वरती सत्ताधारी आमदारांची अवस्था झाली आहे. त्यांचा आवाजच दाबला जातोय, त्यांना बोलूनच दिलं जात नाही. हा पण एक विरोधाभास आहे. मग ते घटक पक्षातल्याच जे घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये तेच विरोधकच झालेत का? तेच विरोधकांची भूमिका बजावतात? घटक पक्ष नाही, सत्ताधारी तिन्ही पक्षाचे जे आमदार आहेत ना तेही बऱ्यापैकी विरोधी पक्षाची भूमिका बजावतात, कारण त्यांचेच प्रश्न सुटले जात नाहीत म्हणून ओरडतात. मुद्दा हा आहे ना की ज्यावेळेस तुम्ही सत्ताधारी आहात तर तुमचे प्रश्न हे प्रायोरिटीने सोडले गेले पाहिजेत, असं मला एक आमदार म्हणून, नवीन आमदार म्हणून मला असं वाटतं. तर तिथे मी जे पाहतोय की त्यांचेच प्रश्न ज्यावेळेस त्यांना इथे येऊन दोनदा, आज एक आमदार महोदय सत्ताधारी आहेत, त्यांनी 3 वेळा एकच प्रश्न मांडला आणि तो तिसऱ्यांदा ज्यावेळेस सुटत नाही, याचा अर्थ जे कुठेतरी ताळमेळ नाहीये. विरोधक भक्कम दिसत आहेत, भले संख्या कमी आहे, 50 आहे, परंतु मजबूत दिसते. पण आता त्यांची कुठेतरी जबाबदारी महत्वाची तुमच्या खांद्यावर आहे. ते कशा पद्धतीने सक्षमपणे पुढे घेऊन जाणार? मी सतत यांच्याशी बोलत असतो, थोरात साहेबांशी असेल किंवा चव्हाण साहेबांशी किंवा बाकी सर्व श्रेष्ठींशी बोलत असतो, मोठ्या नेत्यांशी. मला एखादी अडचण आहे तर मी यांना फोन करून पण विचारत असतो की असा असा विषय आला, मी काय रिॲक्ट करू. तर ते मला 100% म्हणजे सर्वजण, हे थोरात साहेब असतील किंवा चव्हाण साहेब असतील, हे मला सांगतात की असं नाही, हे आपण असं करा तुम्ही. हा जो एक मुद्दा आहे, एक मोठ्या वडीलधारे म्हणून जो सल्ला असतो ना तो ते देत आहेत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही चालायचा प्रयत्न करतो. नक्कीच. आता आपण बघितलं तर कुठंतरी एक लोकप्रतिनिधी झाल्यानंतर वर्षभरानंतर कुठंतरी एक काय म्हणतात स्वभावात बदल होतो, मात्र शांत संयमी असं नेतृत्व श्रीरामपूरकरांना मिळालेलं आहे. तसंच वर्षभरामध्ये 70% कामं ही मंजूर झालेली आहेत आणि ती प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या काळात देखील त्याचा आकडेवारी जी आहे ती 100%च्या जवळपास जाईल असा ठाम विश्वास हेमंत ओगले यांनी व्यक्त केलेला आहे. त्यांना लेट्स अप मराठीकडून खूप खूप शुभेच्छा आणि सर तुमच्या प्रवासाला पुढच्या वाटचालीसाठी देखील आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुमचा आशीर्वाद. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य अशा जीवनाच्या विविध क्षेत्रात महाराष्ट्रीय मंडळींनी सातत्यानं देशाला पुढे नेण्याची कामगिरी केली आहे. 2025 या वर्षात आपल्या या कामगिरीचा ठसा देशात आणि राज्यात उमटवणाऱ्या व्यक्तींची निवड लेट्सअपने केली आहे. ही खास कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचं अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या खास मुलाखती पहा लेट्सअप लक्षवेधी महाराष्ट्रीय 2025 मध्ये. या खास कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी. सहप्रायोजक आहेत ग्रॅव्हिटस फाउंडेशन आणि मालपाणी ग्रुप.